लातूर पॅटर्नच्या नावाखाली चालणारे अवैध धंदे गेल्या महिनाभरापासून आपल्याला दिसायला सुरुवात झाली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयकडून अटक सत्र सुरू असताना आज तब्बल 13वी अटक झाली आहे. गॉड नावाने नंबर सेव्ह असलेल्या तेजस शाह या विद्यार्थ्याला सीबीआयने पुण्यातून अटक केली आहे. प्राथमिक तपासात तेजस शाह याने मनीषा हवालदार हिच्याकडून पेपर विकत घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळं या प्रकरणात आत्तापर्यंत काय काय झालंय आणि तपासाची चक्र कशी फिरत आहेत जाणून घेऊया सविस्तरपणे उलझनसोबत. आता हे प्रकरण उघडकीस कसं आलं आणि त्याचे धागेदोरे मोठेगावकर पर्यंत कसे आले ते सुरुवातीला समजून घेऊ. 2 मेच्या रात्री राजस्थानमधील सिकर येथील एक विद्यार्थी जो सध्या केरळमध्ये MBBSचं शिक्षण घेत आहे त्याला रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एक PDF मिळाली. ही PDF एक गेस पेपर असल्याचं त्याला वाटलं, म्हणून त्याने ती त्याच्या वडिलांना पाठवली, जे राजस्थानच्या सिकरमधील नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल चालवतात. त्याने वडिलांना सांगितलं की जर हॉस्टेलमध्ये कोणी नीट परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी असेल तर कदाचित त्याच्या ती उपयोगी पडेल. दुसऱ्या दिवशी त्याच्या वडिलांनी तिथं राहणाऱ्या 4 विद्यार्थिनींना ती PDF देण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत त्या परीक्षा केंद्राकडे निघून गेल्या होत्या. नंतर केवळ उत्सुकतेपोटी त्यांनी ही PDF त्यांच्या ओळखीच्या रसायनशास्त्राच्या शिक्षकांना पाठवली. परीक्षा संपल्यावर जेव्हा शिक्षकांनी मूळ प्रश्नपत्रिकेची त्याच्याशी तुलना करून पाहिली तेव्हा त्यांना धक्काच बसला, कारण रसायनशास्त्राच्या 108 प्रश्नांपैकी 45 प्रश्न तंतोतंत जुळत होते. आता या प्रकरणाला गांभीर्याने घेत एका जीवशास्त्राच्या शिक्षकांनाही प्रश्न जुळवून पाहण्यास सांगितले. तेव्हा जीवशास्त्राच्या 204 प्रश्नांपैकी तब्बल 90 प्रश्न तंतोतंत जुळत होते. म्हणजे एकूण 135 प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळले होते. यामुळे हा केवळ अंदाजाने तयार केलेला साधा पेपर नसून फुटलेली नीटची प्रश्नपत्रिका असल्याचा संशय त्यांना आला. त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं. सिकरमधील स्थानिक पोलिसांना सुरुवातीला गुन्हा दाखल करून घेतला नाही. उलट अधिकाऱ्यांनी विचारलं की ही परीक्षा संपल्यानंतर तक्रार दाखल का करत आहात? तुम्हाला परीक्षा रद्द करायची आहे का? आहे हे प्रकरण सोडून द्या आणि तुम्ही तुमच्या कामाधंद्याचं बघा. पण या दोघांनी हा प्रकरण सोडलं नाही. त्यांनी सर्व तपशिलांसह राष्ट्रीय चाचणी संस्थेला म्हणजे NTA हा ईमेल पाठवला. NTA जेव्हा तक्रार प्राप्त झाली तेव्हा NTAने हे प्रकरण गांभीर्याने घेतलं. 8 मे रोजी तपास राजस्थानच्या विशेष कृती गट SOG आणि गुप्तचर विभागाकडे पाठवण्यात आला. तपास यंत्रणांनी वसतिगृह मालकाच्या मोबाईल रेकॉर्ड आणि WhatsApp चॅटची तपासणी केली, ज्यातून एका मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश झाला. त्यांच्या तपासात उघड झालं की नीट परीक्षेचा पेपर महाराष्ट्रातील नाशिक येथील एका छापखान्यातून फुटला होता आणि तिथूनच तो गुरुग्राममधील एका टोळीपर्यंत पोहोचला. या टोळीने विविध राज्यांमध्ये पेपर विकण्यासाठी अगोदरच एक व्यवस्थित जाळं उभं केलं होतं. राजस्थानमध्ये जयपूरच्या जामवा रामगड येथील मंगीलाल आणि दिनेश या 2 भावांनी सर्वप्रथम 26 एप्रिल रोजी अंदाजे 30 लाख रुपयांना हा पेपर खरेदी केला. त्यानंतर याच 2 भावांनी तो पेपर सिकरमधील नीटची तयारी करणाऱ्या त्यांच्या मित्रांना दिला. त्यानंतर तेथील अनेक विद्यार्थ्यांना व कोचिंग नेटवर्क्सना तो पेपर विकला गेला. पेपर नाशिकमधून फुटला आहे असं जेव्हा समजलं गेलं तेव्हा हा तपास CBIकडे वर्ग केला गेला आणि अटक सत्राला सुरुवात झाली. महाराष्ट्रात पेपर फुटला असला तरी महाराष्ट्रातून कोणाचंही नाव समोर आलेलं नव्हतं. त्याचवेळी 27 एप्रिलला मोठेगावकर यांनी RCCच्या विद्यार्थ्यांसाठी एक मॉक टेस्ट घेतली होती. त्यानंतर परीक्षेच्या आदल्या रात्री म्हणजे 2 मेला 11:30 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांची स्पेशल रिव्हिजन बॅच घेण्यात आली, ज्याचे प्रमोशनल व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आले होते, ज्यात मोठेगावकर विद्यार्थ्यांना आपले प्रश्न परीक्षेत कसे येतात, तुम्हाला पेपर सोडवायला कसा सोपा जातो आणि RCC तुमच्या आगामी यशात कसं मोलाचं काम करत आहे हे वदवून घेत होता. पण इथंच खरी गोम निघाली, कारण CBIने जेव्हा लातूर येथील RCCच्या मुख्य कार्यालयावर आणि मोठेगावकर याच्या घरावर छापा टाकला तेव्हा मोठेगावकर याच्या वैयक्तिक मोबाईल फोनमधून 3 मे रोजी झालेल्या नीट परीक्षेच्या मूळ प्रश्नपत्रिकेची कॉपी सापडली. तपासात समोर आलं की
परीक्षा सुरू होण्याच्या 10 दिवस आधीच म्हणजे 23 एप्रिल रोजी त्याच्याकडे हा पेपर पोहोचला होता. त्यानंतर CBIने त्याला अटकेत घेऊन चांगली कसून चौकशी केली आणि एक एक नाव समोर येत गेलं. मोटेगावकरने सर्वात आधी त्याच्या क्लासमध्ये काम करणाऱ्या प्रल्हाद कुलकर्णींची NTA प्रश्नपत्रिका सेट करणाऱ्या पॅनलवर वर्णी लावून घेतली. त्यानंतर मनीषा मांढरे आणि मनीषा कुलकर्णी यांची देखील NTA पॅनलवर वर्णी लावण्यात आली. कुलकर्णी केमिस्ट्री आणि मांढरे बायोलॉजीच्या प्रश्नपत्रिका फोडणार आणि त्या मोटेगावकरपर्यंत पोहोचवणार अशी व्यवस्थित सोय केली गेली होती. वर्षानुवर्षे अध्यापनाचे काम केल्याने प्रल्हाद कुलकर्णीने केमिस्ट्रीच्या तर मनीषा मांढरेने बायोलॉजीच्या प्रश्नपत्रिका तयार करत असतानाच त्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न तोंडपाठ केले. त्यानंतर ते हाताने लिहून काढून मोटेगावकरला पाठवले. मोटेगावकरने ते PDF स्वरूपात स्वतःच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवले आणि पुढे पैशांच्या बदलात त्यांची विक्री केली. 3 मे रोजी परीक्षा पार पडल्यावर मोटेगावकरने मोबाईलमधून ते डिलीट करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र CBIने जेव्हा अटकेत घेतलं तेव्हा मोबाईलमधील डाटा रिकव्हर झाला आणि हा सगळं प्रकरण समोर आलं. या तिघांच्या अटकेनंतर CBIने डॉक्टर मनोज शिरोरे यालाही ताब्यात घेतलं, कारण यापूर्वी पुणे आणि लातूर येथे त्याची सखोल चौकशी झाली होती. त्यामुळे यावेळीही तो असेल अशा संशयाने CBIने त्याला ताब्यात घेतलं. पण जेव्हा त्यांचा संशय खरा ठरला तेव्हा CBIने त्याला अधिकृतपणे अटक केली. त्याच्या मोबाईलमध्ये सापडलेला एक नंबर जो त्याने गॉड म्हणून सेव्ह केला होता त्याच नावाने मनीषा मांढरे यांच्या फोनमध्ये तो नंबर सापडला. नंतर हा गॉड म्हणजे पुण्यातील APMA कोचिंग सेंटरमधील भौतिकशास्त्र शिक्षक तेजस हर्षदकुमार शाह असल्याचं समजल्यावर CBIने त्यालाही ताब्यात घेतलं. या घटनेने देशभरात मोठी खळबळ उडाली, कारण हा फुटलेला पेपर संपूर्ण भारतात पसरला गेला होता. त्यामुळे आतापर्यंत देशभरातील 49 ठिकाणी छापे टाकून अनेक संशयास्पद कागदपत्रे, लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त झाले होते आणि अटक केलेल्या आरोपींची संख्या तब्बल 13वर पोहोचली. लोकांचं आयुष्य खराब करणाऱ्या मटकेचे आकडे आतापर्यंत कधी फुटले नाही, पण डॉक्टर घडवणाऱ्या संस्थेचा पेपर फुटल्याचं यंदा लक्षात आलं. हे तक्रार दिल्यावर तो आधीच फुटला असल्याचं लक्षात आलं असलं तरी या अगोदरही हा प्रकार झाला नसेल असं आपण कशावरून सांगणार. फुटलेला पेपर वाचून झालेले डॉक्टर नंतर याच राजकारण्यांचा इलाज करायला समोर यावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करू आणि इथेच थांबू. धन्यवाद. जय महाराष्ट्र.